नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 27 मार्च सकाळ पाहूयात आज राज्यातील हवामान कसे राहील. हवामान प्रणालीला पाहिल्या तर कमजाचा पट्टा इकडे कर्नाटकच्या आसपास होऊन इकडे विदर्भ मध्य प्रदेश होत उत्तर भारताकडे गेलेला आहे आणि उत्तरेकडे पश्चिमी आवर्त आहे. अ, त्यामुळे इकडे उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आता पाऊस वाढलेला आहे आणि राज्यातील विविध ठिकाणी थोडाफार प्रमाणात पाऊस या सिस्टीममुळे होण्याची शक्यता आहे. जर आपण सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर वाशिमच्या आसपास ढगांची दाटी वाढलेली आहे. क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलक्या सरी सुद्धा या ठिकाणी झाल्या असतील. बाकी राज्यात इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी पावसाचे ढग सध्या नाहीत. येत्या 24 तासात जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये कोल्हापूर घाटाकडील भाग, बेळगाव घाटाकडील भाग, गोवा, सिंधुदुर्गचे पूर्वेकडील घाटाकडील भाग, रत्नागिरीचे पूर्वेकडील घाटाकडील भाग आणि साताऱ्याच्या घाटाच्या आसपासचे भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. त्यानंतर पुण्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये सुद्धा गडगडाट पाऊस होईल. साताऱ्याचे दुसरे भाग असतील, कोल्हापूरच्या इतर भागांमध्ये सुद्धा गडगडाटी पावसाची शक्यता राहील आणि याही पट्ट्यात जर वातावरण जास्तच अनुकूल झालं तर हलकी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली याही जिल्ह्यात एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही पाहायला मिळू शकते. आणि या भागात जर स्थानिक वातावरण जास्तच अनुकूल झालं तर हलकी गारपीट होऊ शकते, पण सध्या तरी पाऊस होईल असाच आपण अंदाज देत आहोत. त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्याचे दक्षिण भाग आणि वाशिम या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. बाकी विशेष पाऊस होईल असे सध्या तरी दिसत नाही, पण बदल बदल होऊ शकतात. बदल झाले तर अपडेट्स देण्यात येतील. इतर ठिकाणी सध्या पाऊस होईल असं वाटत नाही. बाकी हा अंदाज वैयक्तिक आहे. हवामान विभागाचे अंदाज तुम्ही पाहू शकता. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.